नमस्कार मित्रांनो, राज्य कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे। दिनांक 8 जुलै 2024 हे परिपत्रक आहे। काय आहे परिपत्रक या व्हिडिओतून पाहणार आहोत, तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू असलेली भविष्य निर्वाह निधीची कार्यवाही ऑनलाईन पद्धतीने करण्याबाबत राज्य शासनाच्या शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 8 जुलै 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलं आहे। सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे की भविष्य निर्वाह निधीचे संपूर्ण कामकाज ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलेले आहे, परंतु अद्यापपर्यंत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पावत्या न मिळणे, ऑनलाईन लेखा अद्ययावत नसणे, बदली झालेल्या शिक्षकांचे भविष्य निर्वाह निधी लेखे वर्ग न होणे इत्यादी तक्रारींच्या अनुषंगाने भविष्य निर्वाह निधी वर्ग करणे इत्यादी बाबी करण्यासाठी जिल्हा स्तरावर विशेष कार्यशाळा आयोजित करून 1 महिन्याच्या कालावधीत सर्व बाबींची पूर्तता करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। सदरचा कार्यवाही ही शासन पत्र क्रमांक 24/6/2024 रोजीच्या संदर्भाधीन पत्रकानुसार राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सर्व शिक्षण निरीक्षक मुंबई, अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक सर्व यांच्या प्रति शिक्षण संचालक पुणे यांच्याकडून सादर करण्यात आलेली आहे। तसेच यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की विहित मुदतीनंतर शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे हे स्वतः आढावा घेणार आहेत। विहित मुदतीमध्ये भविष्य निर्वाह निधीचे सर्व लेखे अद्ययावत न झाल्याचे दिसून आल्यास संबंधित जिल्ह्यातील संबंधित शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद शिक्षण निरीक्षक मुंबई, सर्व अधीक्षक वेतन भविष्य निर्वाह निधी पथक यांच्यावर जबाबदारी निश्चित करून मना सेवा वर्तणूक नियम 1979 नियम 3 प्रमाणे कारवाई प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। या संदर्भातील सविस्तर शासन पत्रक पुढील प्रमाणे आपण पाहू शकत असाल। आपल्या स्क्रीनवरती शासन परिपत्रक दिसत आहे। आशा करतो की व्हिडिओ आपल्याला आवडला असेल। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझ्या चॅनलचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। असेच व्हिडिओ घेऊन भविष्यात भेटू, तोपर्यंत मला रजा द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।